हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण जो प्रिव्हियस व्हिडिओ होता तर त्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड हा विषय चालू केलाय. तर त्यामध्ये मित्रांनो, आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचं आपण फर्स्ट लेक्चर कंडक्ट केलं होतं, ज्यामध्ये आपण जे व्हेरियस आपले बॉडी ऑर्गन्स आहेत आणि त्या बॉडी ऑर्गनच्या रिलेटेड ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, तर त्या टर्मिनॉलॉजी मित्रांनो आपण डिस्कस केल्या होत्या. ओके, तर आता आजचं जे सेशन असणार आहे, या सेशनमध्ये आपण त्या लेक्चरवर जेवढे पण टॉप एमसीक्यू आहेत, तर त्या टॉप एमसीक्यूचे आपण मित्रांनो सर्व प्रिपरेशन आजच्या या लेक्चरमधून करणार आहे. तर आजचं लेक्चर खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला खूप आवडेल. शेवटपर्यंत नक्की लेक्चर आहे बघा, कारण की ह्या लेक्चरमधून तुम्हाला आपण त्या लेक्चरमध्ये जे शिकलोय तर त्या सर्व टॉपिकची प्रॅक्टिस या लेक्चरमध्ये मित्रांनो होणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, भरपूर सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. तर मित्रांनो, जे विद्यार्थी MH नर्सिंग सीईटीसाठी प्रिपरेशन करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक खास सूचना की आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत, तर ते मित्रांनो बॅच चालू झालेले आहेत. काही लेक्चर्स आहेत जे डेमो लेक्चर जे मी तुम्हाला इथे YouTubeवर दाखवतोय, बट यानंतरचा जो नेक्स्ट सिलेबस असणार आहे, तर ते सर्व लेक्चर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला भेटतील. आणि आपल्या बॅचची मित्रांनो फक्त ₹499 किंमत आहे. तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक मी दिलेली आहे. त्यासोबत WhatsApp ग्रुप आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यापर्यंत असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा. WhatsApp ग्रुप जॉइन करा. तिथून मेसेज करा. तुम्हाला मी बॅचमध्ये कसं जॉइन करायचं, काय करायचं, सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथून मित्रांनो प्रोव्हाईड केली जाईल. तर आपला जो आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहे मित्रांनो MCQ. तर आपण आता टॉप 20 MCQ बघू आणि बाकीचे उरलेले MCQ आपण नेक्स्ट सेशनमध्ये मित्रांनो कंडक्ट करू. तर सर्व जे MCQ आहेत, तर ते सर्व आपल्या टर्मिनॉलॉजीवर विचारले जाणारे इम्पॉर्टंट MCQ असणार आहे. ओके, तर चला आपल्या लेक्चरला मित्रांनो स्टार्ट करू. नर्सिंग ॲप्टिट्यूड क्लास नंबर 1 क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज फॉर व्हेरियस ऑर्गन, याच्यामधलं आपलं आता MCQ सेशन आहे. ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत याचं थेरी लेक्चर केलेलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी आताच आपल्या चॅनलवरती जा आणि जे थेरी लेक्चर आहे, थेरी लेक्चर एकदा बघून घ्या. ते थेरी लेक्चर केल्यानंतर तुम्हाला हे जे MCQचं सेशन आहे, तर एकदम इझी आहे सेशन मित्रांनो जाणार आहे. तर आपला पहिला क्वेश्चनला मित्रांनो स्टार्ट करू. ओके, इथे आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत बघा. स्टडी ऑफ द हार्ट इज नोन ॲज. आता हार्टच्या स्टडीला आपण सायंटिफिकली काय म्हणतो? अँजिओलॉजी, हिमॅटॉलॉजी, कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी. याच्यापैकी तुम्हाला राईट आन्सर मित्रांनो चॉईस करायचं आहे. आता हार्ट जे आहे, तर हार्ट विषय जर बेसिकली बघितलं तर हार्टला 4 चेंबर असतात आणि याच्यावर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तर ते ब्लड रिसिव्हिंग चेंबर कोणते आहेत, ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर कोणते आहेत, त्यानंतर याच्यामध्ये कोणते वॉल प्रेझेंट असतात, 2 सेप्टम म्हणजे काय असतं, 2 ॲट्रियमला डिवाइड करणारे वॉल म्हणजे सेप्टम असतात. तर इंट्रा आर्टरियल सेप्टम, त्यानंतर इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम. तर यावर तुम्हाला MCQ विचारले जातात. आणि जे क्लिनिकल टर्मिनॉलॉजी आहे हार्टसाठी, तर तिला काय म्हणतात, हा क्वेश्चन इथं आपल्याला विचारलाय. तर मित्रांनो, अँजिओलॉजी ज्या विद्यार्थ्यांचा आन्सर असेल तर ते रॉंग आन्सर आहे. अँजिओलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ द ब्लड व्हेसल आपण अँजिओलॉजीमध्ये करतो. त्यानंतर ब्लडचा स्टडी आपण करतो हिमॅटॉलॉजीमध्ये. ब्लड व्हेसल अँजिओलॉजी, ब्लडचा स्टडी आपण हिमॅटॉलॉजीमध्ये करतो. त्यानंतर न्यूरोलॉजीमध्ये आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा स्टडी करतो. आणि कार्डिओलॉजी हे त्याचं मित्रांनो राईट आन्सर आहे. तर हार्टचं जे राईट आन्सर आहे याच्यामध्ये काय, सी नंबरचं आहे राईट आन्सर. इथं खाली आन्सर दिले बघा, आन्सर इज सी इज द करेक्ट आन्सर. ओके, तर हार्टच्या अॅनाटॉमिकल स्टडीला किंवा हार्टच्या क्लिनिकल स्टडीला आपण काय म्हणतो? कार्डिओलॉजी असं आपण त्याला म्हणतो. आता इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हिमॅटॉलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डॅश डॅश. इथे पण आपल्याकडे इथे 4 मित्रांनो तुमच्याकडे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. हिमॅटॉलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डॅश डॅश. तर हार्ट म्हणजे कार्डिओलॉजी आहे, तर याचा मित्रांनो आन्सर आहे ब्लड. ब्लड म्हणजे काय? हिमॅटॉलॉजी. आता ब्लडवर अजून बाकीचे कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात ते पण आपण थोडक्यामध्ये डिस्कस करू. तर ब्लड विषयी तुम्हाला त्याचे कंपोनंट्स विचारले जातात. ब्लडमध्ये प्लाझ्मा किती पर्सेंट आहे, ब्लड कॉर्पकल्स किती पर्सेंट आहे, मग ते ब्लड कॉर्पकलचे परत डिवायडेशन होतं मित्रांनो. RBC, WBC आणि प्लेटलेट. प्लेटलेटमध्ये परत 2 टाईप पडतात. त्यानंतर आपले RBC जे आहेत, तर RBCचे टाईप्स नाहीत, पण WBCचे परत तिकडे टाईप्स पडतात. WBCच्या टाईपमध्ये ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट असे टाईप्स पडतात. त्यानंतर परत ग्रॅन्युलोसाइटमध्ये सब टाईप, अग्रॅन्युलोसाइटमध्ये सब टाईप. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लडचा पण स्टडी करायचा आहे. त्याचं क्लासिफिकेशन आपण इन डेप्थ आपण हिमॅटॉलॉजीच्या लेक्चरमध्ये कंडक्ट करू. त्यानंतर ब्लड व्हेसलच्या स्टडीला आपण अँजिओलॉजी असं म्हणतो. त्यानंतर लिम्फोलॉजी म्हणजे लिम्फॅटिक सिस्टमचा स्टडी करणे. तर याचा राईट आन्सर काय मित्रांनो? बी. बी मध्ये काय बघितलं आपण? ब्लड. हिमॅटॉलॉजी इज द स्टडी ऑफ ब्लड. इथे भरपूर विद्यार्थ्यांचं जमलिंग होऊ शकते. काही विद्यार्थ्यांना ब्लड व्हेसल वाटेल आणि काही विद्यार्थ्यांना ब्लड वाटेल. तर ब्लड म्हणजे हिमॅटॉलॉजी आहे आणि ब्लड व्हेसल जे आहे, तर त्याला आपण अँजिओलॉजी असं म्हणतो. अँजिओ हा वर्ड आपल्या ब्लड व्हेसलच्या रिलेटेड मित्रांनो असतो. त्यानंतर आता जे आपलं थर्ड क्वेश्चन आहे बघा, ते लगेच तुम्हाला इथे आन्सर कळेल की अँजिओलॉजी इज द स्टडी ऑफ डॅश डॅश. तर अँजिओलॉजी आता कशाचा स्टडी असणार आहे? तर हा नक्कीच आपल्या ब्लड व्हेसलचा स्टडी असणार आहे. ओके, ब्लड व्हेसल्स. आता ब्लड व्हेसल जर बघितलं आपण, तर ब्लड व्हेसलमध्ये आपल्याकडे किती टाईपचे ब्लड व्हेसल येतात? तर आपल्याकडे असतात मित्रांनो 3 टाईपचे ब्लड व्हेसल. एक असते आर्टरी, एक असते व्हेन आणि एक असते कॅपिलरी. तर आर्टरी, व्हेन आणि कॅपिलरीचे काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहेत? कशामध्ये ल्युमेन ही मोठी असते, कशामध्ये ल्युमेन छोटी असते, वॉल कशामध्ये असतात, हे सर्व आपण इन डिटेल आपल्या थेरी क्लासेसमध्ये मित्रांनो डिस्कस करतोय. तर तुम्ही थेरी क्लासेसमध्ये नक्की जॉईन करा. नक्की तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयामध्ये तुम्ही इतके तरबेज होऊन जाल की तुम्हाला 20 आउट ऑफ 20 क्वेश्चन तुम्ही एकदम कमी टाइममध्ये मित्रांनो सोडू शकता. ओके, त्यानंतर आता आपला 4th क्वेश्चन मित्रांनो आपण घेऊ. ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स आर द स्टडी
अंडर डॅश डॅश. ओके, ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे आणि नर्व्स आहेत. तर हे आपले कशाच्या अंडरमध्ये आपण स्टडी करतो. इथे बघा मित्रांनो, सायकोलॉजी दिलंय, त्यानंतर न्यूरोलॉजी दिलंय, त्यानंतर न्यूरोसर्जरी दिलंय आणि सायकॅट्री दिलंय. तर इथे 4 ऑप्शन आहेत आणि हा भरपूर कन्फ्युजन करणारा, तुमच्या लेव्हलला खूप कन्फ्युजन करणारा हा मित्रांनो क्वेश्चन आहे. आता ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, त्यानंतर नर्व्स आहेत. तर याचं मेन आन्सर काय असणार आहे मित्रांनो, तर न्यूरोलॉजी आहे. तर न्यूरोलॉजी याचं आन्सर असणार आहे. ओके, सायकोलॉजी आणि सायकॅट्री या आपल्या सेकंड आपल्या ज्या मेंटल हेल्थ नर्सिंग अंडर येणाऱ्या ह्या 2 ब्रांचेस आहेत. ओके, त्यानंतर न्यूरोसर्जरी आहे. न्यूरोसर्जरी हा सर्जरीचा पार्ट आहे, तो मेडिकल सर्जिकलमध्ये आपण स्टडी केला जातो. तिथे न्यूरोलॉजी तुम्हाला ध्यानात ठेवायचे, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स. आता याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉर्ड आपली कशामध्ये प्रेझेंट असते, तर ते आपल्या स्पाईनमध्ये प्रेझेंट असते. तर स्पाईनचा जो सायंटिफिकल स्टडी आहे त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन्डायलोलॉजी असं म्हणतो. आणि स्पायनल कॉर्डचा जो सायंटिफिकल स्टडी आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण न्यूरोलॉजी असं म्हणतो. ओके, तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये इथं कन्फ्युजन करायचं नाही. जे आपलं सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टमचे 2 इम्पॉर्टंट कंपोनंट्स तुम्ही बायोलॉजीमध्ये स्टडी केले असतील, तर कोणते, एक बघितलं आपण ब्रेन आणि एक बघितलं आपण स्पायनल कॉर्ड. ओके, ब्रेनचं परत फर्दर डिवायडेशन झालेलं असतं. म्हणजे आपलं जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये 2 ऑर्गन येतात, ब्रेन येतो आणि स्पायनल कॉर्ड येतो. ब्रेनचे परत 4 लोब्स पडतात. त्यानंतर जशी सेंट्रल नर्वस सिस्टम आहे तशी मित्रांनो आपल्याकडे पेरिफेरल नर्वस पण सिस्टम आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये परत किती येतात, तर 2 येतात. एक येते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आणि एक येते आपली व्हॉलंटरी नर्वस सिस्टम. किंवा आपण ऑटोनॉमिकमध्ये परत 2 टॉपिक येतात, त्याच्यामध्ये येतो पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. तर आपण याचं पण पूर्ण क्लासिफिकेशन आपल्या न्यूरोलॉजीमध्ये मित्रांनो डिस्कस करू. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन नक्कीच विचारला जाऊ शकतो. पण आता बेसिकली क्वेश्चन काय, की जे पण ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, याच्या सायंटिफिकल स्टडीला आपण काय म्हणतो, न्यूरोलॉजी असं आपण त्याला मित्रांनो म्हणत असतो. तर नक्कीच हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आता नेक्स्ट आहे आन्सर. इथं बी आपण सर्व जे आहेत तर ते आन्सर पण याच्या खाली दिले. तुम्ही याचे स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि या क्वेश्चनची परत एकदा तुम्ही प्रॅक्टिस तर हवी असेल तर करू शकता. त्यानंतर न्यूमोनॉलॉजी इज द स्टडी रिलेटेड टू डॅश डॅश किंवा न्यूमोनॉलॉजी इज द रिलेटेड टू स्टडी ऑफ डॅश डॅश. तर याच्यामध्ये काय येईल बघा, नोज आहे, फॅरिंग्स आहे, त्यानंतर लॅरिंग्स आहे, ट्रकिया आहे आणि लंग्स आहे. तर हा एक अजून एक तुम्हाला कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारा क्वेश्चन आहे बघा. कारण की याच्यामध्ये सर्व जे पार्ट्स आहेत तर ते सर्वच पार्ट जे आहेत तर ते आपल्या रिस्पिरेटरी सिस्टम बद्दल दिलेले आहेत. स्टील याच्यामधून जर आपण आन्सर काढला तर आन्सर काय येणार मित्रांनो, आपलं ट्रकिया आणि लंग्स जे आहेत तर या मेनली आपण याच्यामध्ये स्टडी करतो. आता लॅरिंग जर असेल तर लॅरिंग्सला आपण लॅरिंगोलॉजी असं पण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे नेझो. नेझल रिलेटेड काही पण आलं तर त्याला रायनोलॉजी म्हणतात. ओके, हा क्वेश्चन आपल्या थेरीमध्ये नव्हता, तो इथं तुम्ही कंप्लीट करून घ्या. नोज किंवा आपले नेझल कॅव्हिटीचा जो आपण सायंटिफिकल स्टडी करतो त्याला आपण रायनोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर इथे फॅरिंग्स आहे, तर याच्यामध्ये ट्रकिया आणि लंग्स जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूमोनॉलॉजी. मेनली आपण थेरीमध्ये काय बघितलं होतं की लंग्सच्या सायंटिफिकल स्टडीला आपण न्यूमोनॉलॉजी असं आपण मित्रांनो त्याला म्हणतोय. तर इथे लंग्स आहे तर लंग्सचा सायंटिफिकल स्टडी दॅट इज द न्यूमोनॉलॉजी. ओके, तर अशा पद्धतीने आपला 5 नंबरचा क्वेश्चन झाला. त्यानंतर आता 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, स्टडी ऑफ द लॅरिंग्स इज डॅश डॅश. आताच इथं वरती सांगितलं मी तुम्हाला लॅरिंगच्या स्टडीला काय म्हणतात, तर इथं आन्सर काय येणार आहे बघा, लॅरिंगोलॉजी. त्यानंतर आता इथं ओटोलॉजी. आता तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना माहित असेल की ओटोलॉजी म्हणजे हा कशाचा स्टडी असतो, तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या कमेंटला आपण पिन करून ठेवलं जाईल, बाकीचे विद्यार्थी त्याला बघतील. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती की ओटोलॉजी म्हणजे काय असतं तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे कोणत्या ऑर्गनच्या सायंटिफिकल स्टडीला आपण ओटोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर रायनोलॉजी आताच मी सांगितलं, नोज आणि नेझल कॅव्हिटी याला आपण काय म्हणतो, रायनोलॉजी. त्यानंतर लॅरिंग्स म्हणजे लॅरिंगोलॉजी आणि अजून एक ब्रांच आहे बघा इथं, फोनेट्रिक्स. तर फोनेट्रिक्स काय आहे, ही पण एक इम्पॉर्टंट ब्रांच आहे. नर्सिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल फोनेट्रिक्स म्हणजे काय असतं. ज्या विद्यार्थ्यांना ओटोलॉजी आणि फोनेट्रिक्सचा अर्थ माहिती आहे तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. ओके, तुम्ही गुगलवरती जा, सर्च करा, तिथून आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा. तुमची कमेंट ही मित्रांनो पिन करून ठेवली जाईल, जी टॉपला तुमची कमेंट दिसेल बाकी विद्यार्थ्यांना. त्यानंतर आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. आन्सर इज सी, दॅट इज द लॅरिंगोलॉजी. आता गॅस्ट्रोएंटरोलॉजी मेनली डील्स विथ द डॅश डॅश. लिव्हर पण आहे, त्यानंतर इंटेस्टाईन पण आहे, स्टमक पण आहे आणि पॅनक्रियाज पण आहे. बट आता याच्यापैकी जर राईट आन्सर जर बघितलं तर काय येणार, हा तुम्हाला थोडा इथं विचार करायचा आहे. तर याचा आन्सर काय मित्रांनो, सी. ओके, स्टमक हे जे आन्सर आहे, स्टमकला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रोएंटरोलॉजी किंवा याला आपण गॅस्ट्रोलॉजी असं पण म्हणतो. आणि याच्यापैकी ऍक्च्युअली आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये दोन्ही पण आन्सर असू शकतात बघा. इंटेस्टाईन पण येईल आणि स्टमक पण येईल, कारण की इंट्रो आणि गॅस्ट्रो हे दोन्ही पण जे वर्ड आहेत तर ते आपल्या इंटेस्टाईन आणि स्टमकच्या रिलेटेड आहेत. बट स्टील याच्यामध्ये जर तुमचं जर प्रेफरेबल आन्सर जर असेल तर ते स्टमककडे जाईल. ओके, तर त्यानंतर गॅस्ट्रो याच्यामध्ये जर इंट्रो जर काढला तर ओनली गॅस्ट्रोलॉजी पण तुम्ही याला करू शकता. गॅस्ट्रोलॉजी इज रिलेटेड टू युअर गॅस्टर म्हणजे स्टमकचा हा सायंटिफिकल वर्ड, त्याला आपण गॅस्टर असं म्हणतो. ओके, तर याच्यापैकी बी आणि सी आन्सर हे तुम्ही दोन्हीपैकी चॉईस करू शकता. बट जे मेन आपलं प्रेफरन्स आहे तर तो तुमच्या स्टमकला जाईल. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, हेपॅटॉलॉजी इज द स्टडी ऑफ डॅश डॅश. तर हेपॅटिक हा शब्द तुम्हाला जिथे पण येईल, ओके, हेपॅटिक कार्सिनोमा असेल, हेपॅटिक फेल्युअर असेल, हेपॅटिक सिरोसिस असेल, तर तो क्वेश्चन जो आहे तर तो हेपॅटो हा जो वर्ड आहे तर हा आपला लिव्हरच्या रिलेटेड मित्रांनो दिलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये लिव्हर आन्सर आहे का बघा.
हे बघा इथं सी नंबरला आन्सर आहे लिव्हर. ओके, त्यानंतर पॅनक्रियाज आहे पॅनक्रियाटिकोलॉजी, इंटेस्टाइन आहे एंट्रोलॉजी, त्यानंतर लिव्हर आहे लिव्हर म्हणजे हेपॅटॉलॉजी, आणि एक रेक्टम आहे. ओके, रेक्टमला आपण प्रोक्टोलॉजी असं म्हणतो, रेक्टॉलॉजी नाही, त्याला आपण काय म्हणतो प्रोक्टोलॉजी असं म्हणतो. आता स्टडी ऑफ द रेक्टम आहे बघा, इथं लगेच आलाय तो क्वेश्चन, तर इथं बी याचा आन्सर आहे बघा प्रोक्टोलॉजी. ओके, याच्यामध्ये अजून पण आहे कोलोरेक्टोलॉजी पण आहे. कोलोन आणि रेक्टमचं ज्यामध्ये आपण स्टडी करतो किंवा स्पेशली कोलोनचा स्टडी करतो दॅट इज द कोलोरेक्टोलॉजी. आता इथं क्वेश्चन आलाच आहे, तर आपण याचे पार्ट्स पण बघू मित्रांनो, लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट्स. ओके, तर लार्ज इंटेस्टाइन स्टार्ट करून होतो मित्रांनो, तर असा एक पाऊच शेपचा पार्ट असतो, याला आपण काय म्हणतो सिकम. ओके, या सिकम पासून वरती एक अशा पद्धतीचे एक लिंब जातं, त्याला आपण काय म्हणतो असेंडिंग म्हणतो. ओके, असेंडिंग कॉलम जो वरती जातो दॅट इज द असेंडिंग कॉलम, हा राईट साईडचा असतो. त्यानंतर असेंडिंग कॉलम काय होतो, एका साईड इथे टर्न घेतो ट्रान्सफर जाण्यासाठी. ओके, अशा पद्धतीने इथे काय घेतो हा टर्न घेतो. आता हा जो टर्नचा जो पार्ट आहे, या टर्नला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो हेपॅटिक फ्लेक्झर. फ्लेक्झर म्हणजे वळण घेतलेलं आहे त्यांनी, आणि याला हेपॅटिक का म्हणतात, कारण की राईट साईडला वरती लिव्हर प्रेझेंट असतं, लिव्हरच्या खाली फ्लेक्झर येतं, दॅट इज द हेपॅटिक फ्लेक्झर. त्यानंतर हे जे आडवा आहे याला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स कोलन किंवा ट्रान्सवर्स मिझोकोलन आपण त्याला म्हणतो. आता हे ट्रान्सवर्स कोलन परत डिसेंडिंग मध्ये परत खाली येणार, या इथे परत एकदा हे काय होणार, इथं असं खाली वळणार. आता हे जे खाली वळते आणि इथलं हे जे फ्लेक्चर आहे, तर ह्या फ्लेक्चरला आपण काय म्हणतो दॅट इज द स्प्लेनिक फ्लेक्चर, म्हणजे इथं स्प्लिन प्रेझेंट असतं म्हणून आपण त्याला म्हणतो स्प्लेनिक फ्लेक्चर. स्प्लेनिक फ्लेक्चर नंतर हे जे खाली येतं याला आपण काय म्हणतोय डिसेंडिंग कॉलन. सर्वात पहिले काय सिकम, सिकमच्या इथं एक ऑर्गन प्रेझेंट असतो ज्याला आपण काय म्हणतो अपेंडिक्स. ओके, सिकम पहिला पार्ट, त्यानंतर असेंडिंग कॉलन, त्यानंतर हेपॅटिक फ्लेक्चर, त्यानंतर ट्रान्सवर्स कॉलन, त्यानंतर स्प्लेनिक फ्लेक्चर, त्यानंतर डिसेंडिंग कॉलन. डिसेंडिंग कॉलन नंतर हा जो असा थोडासा सिग्मॉइड शेपचा जो पार्ट असतो याला आपण काय म्हणतो सिग्मॉइड कॉलन म्हणतो. आणि सिग्मॉइड कॉलन नंतर हा जो परत एक पाऊच सारखा जो पार्ट असतो याला आपण काय म्हणतो मित्रांनो रेक्टम म्हणतो, आणि रेक्टमचं ओपनिंग असतं इकडं एनस मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने हे आपले सर्व लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट आहेत. याच्यावर पण तुम्हाला एमसीक्यू मित्रांनो विचारला जाऊ शकतो. बेसिक आहे बायोलॉजीमध्ये पण, आय होप तुम्ही याचा स्टडी केला असेल. ओके, तर रेक्टमचा जो स्टडी आहे, हा जो पाऊच शेपचा जो पार्ट आहे त्याचा आपण जे स्टडी करतोय दॅट इज द प्रोक्टोलॉजी. ओके, आणि कोलोरेक्टोलॉजी म्हणजे काय, हे आपण सिग्मॉइड कोलोनचा किंवा बाकी सर्वांचा जो स्टडी करतो दॅट इज द कोलोरेक्टोलॉजी. ओके, आन्सर आपला आहे बी. त्यानंतर नेफ्रोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डॅश डॅश, किंवा नेफ्रोलॉजी डील्स विथ द डॅश डॅश. युरानरी ब्लॅडर आहे, किडनी आहे, युरेथ्रा आहे आणि प्रोस्टेट आहे. तर याच्यापैकी आन्सर काय असणार तुमचं, नेफ्रोलॉजी इज रिलेटेड टू द किडनी. आन्सर नंबर इथं काय येणार आहे बी. आता बाकीचे जे ऑर्गन्स आहेत युरेथ्रा, प्रोस्टेट, युरिनरी ब्लॅडर, हे तुम्हाला सर्वांना आय होप माहित असेल. सर्वात पहिले आपल्यावरती इकडे अशा दोन किडनीज असतात. ओके, बीन शेपच्या किडनीज असतात, त्या सर्कल शेपच्या आल्यात, याला आपण इरेज करू आणि बीन शेपच्या किडनी मित्रांनो काढू. ओके, तर बीन शेपची किडनी अशा पद्धतीची असते बघा, जशी आपली चवळी असते, चवळीची भाजी आय होप सर्वांनी खाल्ली असेल. मराठी शाळेमध्ये जे होते माझ्यासारखे मराठी शाळेत शिकलेले त्यांना येत असेल चवळीची उसळ आणि पांढरा भात. ओके, तर हे जे आपले किडनीज आहेत, तर किडनीज पासून ह्या बीन शेपच्या दोन किडनीज असतात. त्यानंतर या किडनीज वरती एक ग्लँड प्रेझेंट असते, जे आपण ऑलरेडी डिस्कस केली आपल्या 3 लेक्चरमध्ये. ओके, त्याला आपण काय म्हणतो ॲड्रिनल ग्लँड असं त्याला आपण म्हणतो, किंवा सुप्रारिनल ग्लँड आपण त्याला असं म्हणतो. त्यानंतर आता याच्यापासून अशा दोन नळ्या निघतात, ह्या नळ्यांना काय म्हणतो मित्रांनो आपण, ह्या नळी आपलं युरिन वरतून घेऊन येतात. किडनीमध्ये युरिनचं प्रोडक्शन होतं आणि या नळ्या त्या युरिनला खाली घेऊन येतात, आणि इकडे ही युरिन साठवायची एक टाकी असते. या टाकीला आपण काय म्हणतो, या टाकीला आपण म्हणतो मित्रांनो युरायनरी ब्लॅडर. तर बॉडीमध्ये दोन ब्लॅडर असतात, हे पण मी तुम्हाला 3 लेक्चरमध्ये सांगितलं. एक होतं गॉल ब्लॅडर आणि एक होतं युरायनरी ब्लॅडर. ओके, तर ही टाकी आहे त्याला आपण काय म्हणतो युरायनरी ब्लॅडर. या युरायनरी ब्लॅडरमध्ये कुठल्या पण टाईपचं जर इन्फेक्शन जर झालं तर त्याला आपण काय म्हणतो सिस्टायसिस असं म्हणतो. त्यानंतर आता सेकंड आहे किडनी. हे बीन शेपचे दोन चवळीचे जे दाणे आहेत याला आपण काय म्हणतो किडनी. त्यानंतर एक आहे युरेथ्रा. युरेथ्रा म्हणजे काय, इथून पुढं युरेथ्रा असणार आहे, ज्याचं काम काय, हा पण एक पाईप शेपचा सिलेंड्रिकल पार्ट असतो, ज्यामधून जे युरिन आहे तर ते पास आउट करण्याचं काम केलं जातं. मेलमध्ये आणि फिमेलमध्ये याची लेंथ तुम्हाला विचारली जाऊ शकते. फिमेलमध्ये 4 सेंटीमीटर आणि मेल्समध्ये जे आहे तर ती 12 सेंटीमीटर पर्यंतची लेंथ असते. आणि एक प्रोस्टेट आहे, तर इथे एक प्रोस्टेट ग्लँड असते जी मेलमध्ये प्रेझेंट असते अशा पद्धतीची. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांनी पार्ट्स कळले असेल. आणि हे जे नळ्यासारखे पार्ट याला आपण काय म्हणतो युरेटर असं म्हणतो. तर युरेथ्रा आणि युरेटर याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही मित्रांनो. तर युरेटर म्हणजे काय, किडनी आणि युरिनरी ब्लॅडरला जोडणारे युरेटर, आणि युरिनरी ब्लॅडर पासून पुढे युरिन घेऊन जाणार आहे युरेथ्रा. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले 10 एमसीक्यू क्लिअर झालेत. आता 11 नंबरचा एमसीक्यू बघू आपण. युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा आर स्टडी अंडर. युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे दोन्ही कशा अंडर मित्रांनो स्टडी केले जातात, तर त्याचा आन्सर काय येणार आहे बघा. तर त्याचा आन्सर काय येणार आहे, अरे अगेन्स्ट युरोलॉजी. ओके, युरोलॉजी आपण त्याला म्हणतोय. आता ह्या दोन क्वेश्चन मध्ये बघा मित्रांनो कसा डिफरन्स आहे. याच्यामध्ये फक्त लिहिलंय नेफ्रोलॉजी,
आणि याच्यामध्ये काय दिलंय युरोलॉजी. आता मागचं जे आपण लेक्चर कंडक्ट केलं तर त्यामध्ये आपण किडनीबद्दल सांगितलं नव्हतं. ओके, म्हणजे किडनीचा स्टडी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला नव्हता. एका स्टुडंटने कमेंट केली, त्या कमेंटला मी या सर्व गोष्टी मित्रांनो सांगितल्यात. तर ज्या विद्यार्थ्यांनी ती कमेंट वाचली असेल त्यांना याचा आन्सर समजेल की नेफ्रोलॉजी म्हणजे काय आहे आणि युरोलॉजी म्हणजे काय. तर युरोलॉजी मेनली सर्जिकल ब्रांच आहे मित्रांनो. तर युरोलॉजीमध्ये मेनली सर्जरीचा स्टडी म्हणजे सर्जिकल ब्रांच आहे ती. तिच्यामध्ये आपलं हे जे पूर्ण ट्रॅक्ट आहे या ट्रॅकच्या स्टडी केला जातो, ज्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर आणि किडनीज दोन्ही पण येतात. ओके, त्यानंतर युरेथ्रा पण येतो त्याच्यामध्ये. आणि जे मेडिसिन रिलेटेड जो स्टडी असतो तर तो मित्रांनो नेफ्रोलॉजीमध्ये केला जातो. नेफ्रोमध्ये फक्त तुमच्या किडनीज येतात, जे तुमचं प्रोडक्शन युनिट आहे ते येतं. आणि त्याच्या खालचा हा जो पार्ट आहे युरिनरी ब्लॅडर असेल, युरेथ्रा असेल, तर हे सर्व आपलं कशामध्ये येतं तर ते युरोलॉजीमध्ये येतं. युरोलॉजी इज रिलेटेड टू युअर युरिन आणि नेफ्रो इज रिलेटेड टू युअर किडनीज. ओके, हे तुम्हाला दोन मेजर डिफरन्स मित्रांनो याचा ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर 12 नंबरचा आहे बघा. आता इथं लगेच तुम्ही आन्सर बघितले पण असेल. ओके, स्टडी ऑफ द बोन इज डॅश डॅश. आर्थ्रोलॉजी आहे, मायोलॉजी आहे, ऑस्टिओलॉजी आहे आणि स्पॉन्डिलॉजी आहे. तर आता आर्थ्रोलॉजी म्हणजे काय, जिथं आपण जॉईंटचा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो आर्थ्रोलॉजी. त्यानंतर मायोलॉजी म्हणजे काय, जिथं आपण मसलचा स्टडी करतो त्याला आपण म्हणतो मायोलॉजी. जिथं आपण बोनचा स्टडी करतो दॅट इज द ऑस्टिओलॉजी. आणि जिथं आपण स्पाइनचा स्टडी करतो आपलं व्हर्टेब्रल कॉलमचा दॅट इज द स्पॉन्डायलॉजी. ओके, तर जे विद्यार्थी हे क्लास घेत आहेत त्यांना बीएससी नर्सिंगचं फर्स्ट इयर बघा किती सोपं जाईल. कारण की त्यांचं ऑलरेडी नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्येच एवढा इन डिटेल स्टडी झालेला असेल ना की त्यांना पुढे ज्या सर्व गोष्टी आहेत. आता तुम्ही क्लासमध्ये गेले, कुणी जर म्हटलं गायनेकॉलॉजी म्हणजे काय, अँड्रोलॉजी म्हणजे काय, आपला हा क्वेश्चन आय थिंक हां ठीक आहे झालाय आपला हा क्वेश्चन पण. ओके, तर तुम्हाला लगेच कळेल की अँड्रोलॉजी म्हणजे काय असतं, गायनेकॉलॉजी काय असतं. आर्थ्रोलॉजी म्हणजे आपण जॉईंटचा स्टडी करतो, ऑस्टिओलॉजी म्हणजे आपण बोनचा स्टडी करतो. बेसिक तुमच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या तुमच्या फर्स्ट इयरमध्ये क्लिअर व्हायला पाहिजे त्या तुमच्या इथं नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्येच मित्रांनो क्लिअर होणार आहे. याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जास्त मार्क पडतील, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिलेक्ट होणार. आणि तिथे गेल्यावर पण तुम्हाला अभ्यासाची काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की ऑलरेडी तुमचं बेसिक सर्व पक्का झालं असेल. आणि तोपर्यंत आपले अॅनाटॉमी फिजिओलॉजी क्लासेस पण आहेत, त्या पण आपल्या बॅचेस चालू आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही एनरोलमेंट करू शकता. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत मित्रांनो क्लास घेतलेले नाहीत तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या क्लासमध्ये एनरोलमेंट मित्रांनो करून घ्या. फक्त आपण 499 रुपये फीस तुमच्यासाठी ठेवलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला टॉप आपले क्लासेस जे आहेत तर ते नर्सिंग ॲप्टिट्यूड विषयाचे मित्रांनो भेटणार आहेत. सर्व लेक्चर्स तुम्हाला हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्ही आज एनरोल करा किंवा पेपरच्या आदल्या दिवशी एनरोल करा, तुम्ही एका दिवसात पण मित्रांनो याचा अभ्यास तुमच्या पद्धतीने करू शकता. ओके, सर्व जे लेक्चर्स आहेत सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की सर्व लेक्चर्स तुम्ही एक्झामपर्यंत कधी पण बघू शकता. एखादा टॉपिक नाही तुम्हाला समजला, तुम्ही तो टॉपिक परत आपल्या लेक्चरवर जाऊन मित्रांनो बघू शकता. सर्व रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला तुम्ही तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही हे सर्व मित्रांनो लेक्चर्स करू शकता. तर फक्त 499 रुपये फीज आहे. सर्व रेकॉर्डेड सेशन आहेत. अशाच पद्धतीचे एकदम टॉप टाईपचे तुम्हाला एमसीक्यू भेटणार आहेत. ओके, आणि प्लस फक्त तुम्हाला एमसीक्यूचा आन्सर नाही सांगितलं जाणार, ते एमसीक्यू मधले जे बाकीचे ऑप्शन आहेत ते ऑप्शन काय इथं आहेत, त्या ऑप्शनवर कशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो, या पर्टिक्युलर टाईपवर अजून कोणता एमसीक्यू येऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही इथं बोन जर बघितलं तर तुम्हाला बोनबद्दल इथं 1760 वस्तू तुम्हाला लगेच इथंच तुम्हाला लगेच त्या तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. ओके मित्रांनो, तर एकदम इन डेप्थमध्ये तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला एकदम सोपा विषय वाटेल. आता जो तुम्हाला सर्वात अवघड वाटतोय, तुम्हाला वाटत असेल की मित्रांनो याचा आपल्याकडे कंटेंट नाही, काहीच नाही, पण तुम्ही एकदा आपल्या क्लासमध्ये एनरोलमेंट केली तर तुम्ही ह्या विषयामध्ये नक्कीच मित्रांनो किंग मेकर बनशाल. ओके, त्यानंतर आता आपले नेक्स्ट जे एमसीक्यू आहेत तर ते बघू. इथं खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बघा. ज्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट करायची असेल 9284062215 आजच मला कॉन्टॅक्ट करा. आणि फक्त 499 रुपये. आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारखे 3-3, 4-4 हजार रुपये मित्रांनो फीस पण ठेवलेली नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि आपण कमी पैशामध्ये महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी मराठी भाषेमध्ये आपले जे क्लासेस आहेत तर ते अवेलेबल करण्याचा मित्रांनो प्रयत्न करतोय. तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये एनरोलमेंट करा. आणि तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड असणारे जे गायडन्स आहे, काउन्सिलिंग आहे, ती पण या बॅचमधून मित्रांनो नक्कीच भेटणार. बघू आपण आता नेक्स्ट आपला आर्थ्रोलॉजी इज रिलेटेड टू डॅश डॅश. आता आपण वरती हा क्वेश्चन बघितलाय. बोन्स आहेत, मसल आहेत, जॉईंट आहे आणि स्पाइन आहे. तर स्पाइनला आपण काय म्हणलो होतो, दॅट इज द स्पॉन्डायलॉजी. त्यानंतर आपण मसलला काय बोललो होतो, मायोलॉजी. बोन्सला काय बोललो होतो, दॅट इज द ऑस्टिओलॉजी. आणि आता जॉईंट राहिले. जॉईंट म्हणजे काय, आर्थ्रोलॉजी. ओके, आता जॉईंटला आर्थ्रोलॉजी का म्हणतात याच्यावर थोडं आपण मित्रांनो डिस्कस करू. आता जॉईंटला आपण काय म्हणतो, जॉईंटला एक सायंटिफिक नेम आहे मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो आर्टिक्युलेशन. ओके, आर्टिक्युलेशन म्हणजे काय, जिथं दोन गोष्टी एकमेकांसोबत जुळतात दॅट इज द आर्टिक्युलेट होणे किंवा आर्टिक्युलेशन होणे. आणि या आर्टिक्युलेशनचा जो ART आहे तर या ART पासून बनलंय मित्रांनो आर्थ्रोलॉजी. ओके, आर्टिक्युलेशन पासून बनलं ऑर्थोलॉजी. म्हणून आपण जिथे जॉईंटचा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो आर्थोलॉजी. आता जॉईंटचे पण बॉडीमध्ये भरपूर टाईप्स आहेत, ते टाईप्स तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जात नाही. आता नेक्स्ट बघा, स्टडी ऑफ द मसल अँड टेंडन इज नोन ॲज द डॅश डॅश. याचा आन्सर काय नाही. आता मसल आहे म्हणलं मायोलॉजी, ऑस्टिओलॉजी म्हणजे बोनचा स्टडी, आर्थ्रोलॉजी आहे, आर्थ्रोलॉजी म्हणजे अगेन आपला जॉईंटचा स्टडी. आणि अजून एक नवीन टर्म आहे बघा, कायनेशिओलॉजी. तर कायनेशिओलॉजी तुम्ही सर्च करा, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
ओके. त्यानंतर आता 15 नंबरचा आपला जो MCQ आहे तर याच्यामध्ये आपण बघतोय एंडोक्रायनॉलॉजी इन्क्लूड द स्टडी ऑफ ऑल एक्सपेक्ट. आता एंडोक्रायनॉलॉजीमध्ये बघा काय येते, थायरॉइड ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे आणि स्प्लीन आहे. तर हे सर्व आहेत, तर सर्व आपण याच्यामध्ये टाकलेत. याच्यापैकी कोणता असा एक पार्ट आहे जो एंडोक्रायनॉलॉजीमध्ये स्टडी केला जात नाही? आता एंडोक्राईन म्हणजे काय? आपल्या बॉडीची जी हॉर्मोनची जी सिस्टम आहे त्याला आपण काय म्हणतो? एंडोक्राईन सिस्टम असं म्हणतो. तर एंडोक्राईन सिस्टममध्ये मित्रांनो याच्यापैकी कोणत्या पार्टचा स्टडी केला जात नाही? थायरॉइड ग्लँडचा होतो, पिट्युटरी ग्लँडचा होतो. पिट्युटरी ग्लँडला आपण काय म्हणतो? पिट्युटरी ग्लँडला आपण म्हणतो मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी. आणि हर बाप का एक बाप होता है, तसे पिट्युटरी ग्लँडला पण कंट्रोल करणारा कोणतरी आहे, दॅट इज द हायपोथॅलॅमस. त्यानंतर थायरॉइड ग्लँडचं लोकेशनवर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. लोकेटेड इन द नेक रिजन ऑन द ट्रकिया. त्यानंतर याची शेप कसा आहे? एच शेपची ग्लँड आहे, बटरफ्लाय शेपची मित्रांनो ग्लँड आहे. त्यानंतर ॲड्रिनल ग्लँड आहे जे आपल्या किडनीच्या वरती प्रेझेंट असते, ज्याला आपण सुप्रारिनल ग्लँड असं पण म्हणतो आणि आपण ट्रायंग्युलर शेपमध्ये याला डिनोट करत असतो. आणि एक ऑर्गन आहे मित्रांनो स्प्लीन. ओके. आता आपण इथं स्प्लीन एका क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. कुठे? ज्यावेळेस आपण हे लार्ज इंटेस्टाईनचे मित्रांनो आपण सर्व पार्ट बघितले, तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं स्प्लेनिक फ्लेक्झर, कारण की इकडं काय आहे, एक असा काळा सडलेला आंब्यासारखा एक पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्प्लीन असं म्हणतो. या स्प्लीनच्या अलीकडं असा एक जे शेपचा ऑर्गन असतो त्याला आपण काय म्हणतो? पॅन्क्रियाज असं म्हणतो. पॅन्क्रियाजमधून एक इम्पॉर्टंट इन्सुलिन जे आहे तर ते सिक्रेट होत असतं. ओके. इन्सुलिन आपलं BSL मेंटेन करत असतं. तर हे पार्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्यावर तुम्हाला MCQ मित्रांनो विचारले जातात. तर आपण 15 नंबरचा MCQ मित्रांनो बघत होतो. 15 नंबरचा. ओके. तर याचं आन्सर जे आहे तर ते मित्रांनो स्प्लीन आन्सर आहे, कारण की स्प्लीन आहे तर त्याच्यामध्ये येत नाही. स्प्लीन जर आपण बघितलं तर ते एक ॲक्सेसरी ऑर्गन आहे, ते आपल्या एंडोक्राईनमध्ये काही हेल्प करत नाही. स्प्लीनचा अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे. स्प्लीनला आपण काय म्हणतो मित्रांनो? त्याला आपण ग्रेव्हयार्ड ऑफ द आरबीसीज असं पण म्हणतो. ग्रेव्हयार्ड ऑफ द आरबीसीज म्हणजे काय? की आरबीसीची स्मशानभूमी, जिथं आरबीसी ब्रेकडाऊन होतात, किल केल्या जातात, त्याला आपण काय म्हणतो? स्प्लीन. बट स्प्लीन असा कायमचा नाही की जिथं आरबीसीला ब्रेकडाऊन केलं जातं. एक इम्पॉर्टंट टर्म ध्यानात ठेवा मित्रांनो, एक कंडिशन ध्यानात ठेवा. ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये असतो, फिटल लाईफमध्ये असतो, तर फिटल लाईफमध्ये हे जे स्प्लीन आहे तर हे स्प्लीन काय करत असतं की आरबीसीला जनरेट करण्याचं काम करत असतं आणि आफ्टर बर्थ त्या आरबीसीला किल करण्याचं काम आपण स्प्लीनला म्हणतो. ओके. तर स्प्लीनचे असे दोन फंक्शन आहेत. फिटल लाईफमध्ये आरबीसीला फॉर्म करण्याचं काम करतो आणि नंतर जे आहे तर नंतर आरबीसीला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो. मग आता अडल्ट लाईफमध्ये आल्यानंतर आरबीसी जर स्प्लीनकडून जर ब्रेकडाऊन होत जर असतील तर आरबीसी आपल्या बॉडीमध्ये कुठून बनत असतील? हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सर्वांनी सर्च करायचा आहे. आरबीसी कुठे फॉर्म होतात हा क्वेश्चन तुम्हाला टाईप सर्च करून आपल्या आन्सर आपलं जे कमेंट सेक्शन आहे तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मित्रांनो याचं आन्सर द्यायचे. तर मित्रांनो 15 MCQ झालेत. अजून ह्या PDF मध्ये भरपूर MCQ आहेत मित्रांनो, आपल्याकडे 40 MCQ जवळपास आहेत आणि आता जवळपास 22-23 मिनिटांचा आपला हा क्लास झालाय. तर आपण हे जे सर्व MCQ आहेत तर हे सर्व MCQ आपण मित्रांनो उद्याचं जे लेक्चर आहे तर ते उद्याच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण हे सर्व MCQ आपण कंडक्ट करू. 15 पर्यंत आपण आलो. इथे 29 नंबरचा आहे खाली MCQ. भरपूर सर्व MCQ आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो. जवळपास 30 MCQ ची मी PDF आय थिंक बनवली होती. काही MCQ याच्यामध्ये आय थिंक रिपीटेड झालेत. ओके. 30 पर्यंत युरिनरी ब्लॅडर. ओके. हे जे आहेत तर हे खालचे MCQ काही रिपीटेड झाले, तर इथे आपल्याला 30व्या MCQ पर्यंत यायचे. तर आपलं जे उद्याचं लेक्चर असणार आहे तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे बाकीचे जे रिमेनिंग MCQ आहेत तर ते आपण मित्रांनो कंडक्ट करू. आणि हे तुम्ही जर 30 MCQ जर केले आणि आपलं जर फर्स्ट जे लेक्चर केलं तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आय डोंट थिंक की कोणता वेगळा टाईपचा क्वेश्चन तुमच्या नर्सिंग CET मध्ये तुम्हाला क्लिनिकल टर्मिनॉलॉजी रिलेटेड येऊ शकतो. ओके. ज्या मेन टर्मिनॉलॉजी होत्या तर मोस्ट ऑफ टर्मिनॉलॉजी आपण मित्रांनो याच्यामधून आता कंडक्ट केल्यात आणि आहे तुमच्या सर्वांच्या भरपूर टर्मिनॉलॉजीज आहेत तर त्या तोंडपाठ पण झाल्या असतील. आता आपण याच्यामध्ये इन डिटेल बघतोय. फॉर एक्झाम्पल आता स्पाइन आहे, स्पाइनला स्पाइंडोलॉजी म्हणतात. MCQ तुम्हाला एवढं डीपमध्ये तसं बघितलं तर विचारला जात नाही. तुम्हाला विचारतील कार्डिओलॉजी म्हणजे काय, त्यानंतर गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे काय, नेफ्रोलॉजी म्हणजे काय, युरोलॉजी म्हणजे काय, जे असे मेन व्हायटल ऑर्गन जे आहेत हे तुम्हाला MCQ मध्ये ॲज अ त्याचं क्लिनिकल टर्मिनॉलॉजी बेसिसवर विचारले जाऊ शकतात. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे, ध्यानात राहिलं पाहिजे. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर इंटरेस्टिंग वाटलं असेल आणि तुम्हाला MCQ सोडायला मित्रांनो मजा आली असेल. अशाच पद्धतीचे भारी MCQ आपण इथून पुढे कायम आणत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करायची. ओके. तर लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये एनरोल करा. क्लासेस मित्रांनो ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि कमी दिवस आहेत तुमच्याकडे, 3 महिने आहेत आणि 3 महिन्यामध्ये आपल्याला सर्व नर्सिंग ॲप्टिट्यूडचा इन डिटेल सिलेबस आपल्याला याच्यामध्ये कंडक्ट करायचा आहे. सर्व टाईपचं क्लिनिकल नॉलेज मित्रांनो तुम्हाला देण्याचं मी नक्कीच याच्यामधून प्रयत्न करणार आहे. तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग CET द्यायची, जे प्रिपरेशन करत आहेत, फ्रेशर असतील किंवा ड्रॉपर असतील, त्यांच्यापर्यंत आपले हे क्लासेस आहेत ते नक्कीच मित्रांनो पोहोचवा. आणि ॲडमिशन रिलेटेड काही जरी क्वेरी असेल तुम्ही डायरेक्टली आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुमच्या सर्व क्वेरीज मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. ओके. आजचं लेक्चर कसं वाटलं आपल्या कमेंट सेक्शनमधून मित्रांनो जरूर कळवा, कारण की तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल असते. ओके मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.